बातमी या संदर्भातील कालवा समितीच्या बैठकीमध्ये रामराजे नाईक निंबाळकर हे नाराज असल्याची चर्चा आहे। निंबाळकर बाहेर येऊन बराच वेळ उभे राहिले। बैठक संपल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेतलेली आहे। कालवा समिती जे मी आता बाहेर बोललो तेच मी तुम्हाला सांगतोय की ही एकदा परंपरा सुरू झाली की तिसंगी धरण हे पावसाळ्यात भरलात टेप हे नेहमीच पहिलं भरलं जातं मला समजून टेप न भरता आता उन्हाळ्यात ते भरून परत उन्हाळ्यात घ्यायची ही पद्धत पाण्याची हे पाणी कोणाचं जाणार की आपल्या इथेच वाढलंय का पाणी पाणी वाढले नाही आज माझ्या माहितीने तिसंगी धरण 60% भरलं पाण्याची गरज आहे का कोणी मागणी केली तर त्यांनी काय केली मला माहित नाही कदाचित ज्या पदावर ते आहे त्या पदावर त्यांना योग्य वाटली म्हणून त्यांनी मागणी केली त्याच्यात काही चूक असेल असं मला वाटतं। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। रोहन कदम आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। रोहन, पुण्याला जो पाणी मिळणार आहे तो कायम ठेवण्यात आलेला आहे, मात्र ह्या सगळ्या बैठकीदरम्यान रामराजे नाईक निंबाळकर नाराज असल्याची चर्चा आहे। नेमकं काय झालंय आजच्या बैठकीमध्ये? अतिशय हुशारीने जी आहे ती ही सगळी बैठक जलसंपदा मंत्री असतील किंवा अजित पवार उपमुख्यमंत्री अर्थमंत्री असतील यांनी हाताळलेली पाहायला मिळते। कारण का मागील काही दिवसांपासून नीरा उजवा जो काही कॅनल आहे तो कालवा आहे त्या कॅनलच्या कालव्यातल्या पाण्याबद्दल मोठं धुमशान जे आहे ते फलटण माळशिरस तालुक्यामध्ये सुरू झालेलं पाहायला मिळत होतं। माजी आमदार राम सातपुते यांनी काही दिवसांपूर्वी मागणी केली होती माळशिरस तालुक्याला जे आहे ते या नीरा उजव्या कालव्यातलं जे पाणी ते पाणी मिळालं पाहिजे, परंतु धरण क्षेत्र किंवा लाभार्थी जे आहेत ते या सगळ्याचे फलटण तालुक्यातले आहेत। कारण का त्यांनी तिथल्या जमिनी ज्या आहेत त्या मागील काही वर्षांपूर्वीच या सगळ्या कालव्यासाठी दिलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना पाणी त्यांच्या हक्काचं आहे। त्यांच्या हक्काचं पाणी इतर तालुक्यांमध्ये म्हणजे माळशिरसच्या वगैरे देता येणार नाही अशा प्रकारचं मत जे ते रामराजे निंबाळकरांचं होतं। परंतु हुशारीने सगळ्यांनाच त्यांनी खुश केलेलं पाहायला मिळतंय। अगदी माळशिरस तालुक्याला देखील आम्ही पाणी देणार आहोत आणि फलटणचं एक थेंबही पाणी कुणालाही दिलं जाणार नाही, त्यांच्या हक्काचंच पाणी आहे अशा प्रकारचं मत जे आहे ते थोड्या वेळापूर्वी मंत्री विखे पाटील यांनी मांडलेलं आहे। त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर देखील सध्या समाधानी असल्याचं पाहायला मिळतंय। कारण का ते बराच वेळ तात्काळ जे आहे ते ही सगळी बैठक होईपर्यंत संपेपर्यंत बाहेर थांबले आणि काही काळानंतर मंत्री विखे पाटील त्यांना भेटण्यासाठी गेले आणि त्यांना भेटल्यानंतर त्यांनी आभार मानतो अशा प्रकारचं मत जे आहे ते व्यक्त केलेलं पाहायला मिळालं। परंतु आता फलटणचं पाणी न घेता माळशिरसचं पाणी कशा पद्धतीने दिलं जाणार आहे, कारण का माळशिरसला पाण्याची जी आहे ती दुसरी कोणतीही योजना नाहीये। त्यांना जर द्यावंच लागत असेल पाणी तर सध्या नीरा उजव्या कालव्यातलं पाणी जे आहे ते त्यांना द्यावं लागणार आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये या कालव्याचा पाणीसाठा वाढवणं हे महत्वाचं काम या सगळ्यांसमोर असेल। जर का या कालव्याचा पाणीसाठा जर वाढला नाही तर मात्र माळशिरसला पाणी दिलं जाणार नाही। मात्र सध्या जे सांगितलं जे जाते मंत्र्यांकडून आहे आम्ही टेक्निकली बसून पाहणार आहोत आणि ठरवणार आहोत की नेमकं माळशिरसला पाणी कुठून देता येईल। अगदी धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ।